सैफ अली खानच्या प्रकरणातील बांगलादेशी घुसखोर हा कसा आला? बांगलादेशी लोकांची घुसखोरी ही वर्षानुवर्ष चालूच आहे. बांगलादेशींच्या घुसखोरीनंतर अनेक सीमावर्ती जिल्ह्यातील हिंदू बहुल गावं ही मुस्लिम बहुल झाली. काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत असताना खोऱ्यात अवैध रोहिंग्यांचा ओघ सुरू झाला. 2012 सालापर्यंत या घुसखोरांना रेशन कार्ड तसंच आधार कार्ड देण्याचं काम सुद्धा तिथल्या सरकारने केलं. सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्ला करणारा हा बांगलादेशी असल्याची माहिती समोर आली आणि बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. हा मुद्दा तसा काही नवीन नाहीये, पण गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. सैफ अली खानच्या प्रकरणातील बांगलादेशी घुसखोर हा कसा आला ते पाहूया. शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हे त्याचं नाव. वय वर्ष 30. मेघालय मार्गे तो भारतात आला आणि एजंटला 10,000 रुपये देऊन तो भारतात शिरला. पश्चिम बंगालमध्ये काही काळ राहिल्यानंतर त्याने मुंबई गाठली. त्याचं एवढं भलं मोठं नाव बदलून तो विजय दास या नावाने वावरत होता. बांगलादेशी लोकांची घुसखोरी ही वर्षानुवर्ष चालूच आहे. बांगलादेशी घुसखोरांची ही भूतावळ इथे आपला नंगा नाच सुरू करण्यापूर्वीच त्यांची नांगी ठेचण्याची गरज आहे याचा पुन्हा एकदा या घटनेमुळे प्रत्यय आला. 1971 साली बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र झालं. त्यानंतर पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, मिझोराम या सीमावर्ती भागात अनेक हिंदू निर्वासित स्थायिक झाले. कारण बांगलादेशी मुस्लिमांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. हिंदूंवर अत्याचार करायला सुरुवात केल्याने हिंदूंनी इतर ठिकाणी आसरा घेतला. पण त्यानंतर अनेक बांगलादेशी पण भारतात यायला सुरुवात झाली. बांगलादेशींच्या घुसखोरीनंतर अनेक सीमावर्ती जिल्ह्यातील हिंदू बहुल गावं ही मुस्लिम बहुल झाली. त्यामुळे या भागातील लोकसंख्या बदलली. शिवाय यापैकी अनेकांचे बांगलादेशातील हुजी या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचं सुद्धा स्पष्ट झालं. अनेक अवैध धंद्यांमध्ये या लोकांचं प्रमाण अधिक आहे. वेश्या व्यवसायात तर बांगलादेशी मुली अधिक आहेत. अंमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये सुद्धा यांचा मोठा वाटा आहे. पण घुसखोरी ही सीमावर्ती भागातच झाली असं नाही, तर आज भारताच्या कानाकोपऱ्यात हे बांगलादेशी घुसखोर राहतात. म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, बँगलोर, चेन्नई, आंध्र प्रदेश, केरळ अशा अनेक भागात यांची संख्या प्रचंड वाढली आहे. आपल्याकडे आपण रोज तरी एक बातमी वाचतोच की पुण्यातील किंवा पिंपरी चिंचवड मधील काही भागातून बांगलादेशींना अटक, कल्याणमधून अटक अशा बातम्या हल्ली आपण रोजच वाचतोय. आता अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तत्कालीन केंद्रीय मंत्री मदनलाल खुराना यांनीच देशात 2 कोटींपेक्षा जास्त बांगलादेशी असावेत असं संसदेत म्हटलं होतं. म्हणजे आज त्यांची संख्या किती असेल याचा विचार करा. पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यात बांगलादेशी घुसखोरांची संख्या ही अधिक आहे. सध्या भारतात एकूण किती बांगलादेशी घुसखोर आहेत याची संख्या शासकीय यंत्रणांकडे उपलब्ध नसली तरी हा आकडा 5 ते 6 कोटी असावा असं जाणकारांचं मत आहे. कारण पश्चिम बंगाल आणि आसामसह इतर राज्यात त्यांची संख्या 2 ते 3 कोटींच्या घरात आहे. आता अशांचा शोध घेऊन त्यांना बांगलादेशात हाकलण्याची देशव्यापी मोहीम सुरू करण्याची गरज आहे. कारण अवैध रोहिंग्यांची बांगलादेशींची संख्या वाढल्याने अंमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी आणि चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झालीय. या गुन्ह्यांमध्ये रोहिंग्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचं सुद्धा एका अहवालातून समोर आलंय. जम्मूच्या खोऱ्यात सुद्धा यांची संख्या खूप आहे. म्हणजे माध्यमातील वृत्तानुसार 2009 साली काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत असताना खोऱ्यात अवैध रोहिंग्यांचा ओघ सुरू झाला. 2012 सालापर्यंत या घुसखोरांना रेशन कार्ड तसंच आधार कार्ड देण्याचं काम सुद्धा तिथल्या सरकारने केलं. हे घुसखोर बेकायदेशीरपणे सीमा पार करतात आणि त्यांचा मागोवा घेण्यात बहुतांश वेळा यंत्रणांना अपयश येतं. देशात सर्वत्र पसरलेले हे अवैध बांगलादेशी घुसखोर राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरलेत. देशातील काँग्रेस सरकारने तुष्टीकरणाच्या धोरणातून तसंच एक गठ्ठा मतांसाठी बांगलादेशी घुसखोरांसाठी देशाच्या सीमा उघड्या ठेवल्या आणि त्याची किंमत आज भारताला मोजावी लागतीये. या अवैध घुसखोरांना देशात आवश्यक ती सर्व कागदपत्र त्या वेळच्या काँग्रेस सरकारने, मग ते केंद्रातलं असो किंवा राज्यातलं, त्यांनी केलं.
कर्नाटकात काँग्रेसी सरकार सत्तेत आल्यानंतर तिथे अवैध बांगलादेशी मोठ्या संख्येने राहत असल्याचं स्पष्ट झालं. आता या घुसखोरांपाशी पुरावा म्हणून जी कागदपत्र असतात ती सुद्धा आढळून येतात. त्यांचं बँकेत अकाउंट पण असतं. मग आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड सुद्धा त्यांच्याकडे असतं. आणि आपली खरी नावं बदलून ते बंगाली नाव घेतात आणि पश्चिम बंगालचे आहोत असं भासवतात. तिथल्या स्थानिकांशी लग्न करतात. त्यामुळे त्यांना बांगलादेशी सिद्ध करणं हे कठीण जातं. देशातील विविध भागात बांगलादेशी घुसखोरांना रोजगार मिळवून देण्यासाठी रॅकेट असल्याचं सुद्धा समोर आलंय. म्हणजे शहरानुसार बांगलादेशी नागरिकांकडून रक्कम वसूल करण्यात येते. यासाठी स्पेशल एजंट सुद्धा कार्यरत आहेत आणि त्यांचे रेट पण ठरलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात जर स्थायिक व्हायचं असेल तर 2 लाख, गुजरातमध्ये 1.5 लाख, दिल्लीत 1 लाख आणि इतर भागात 50,000. आता सैफ अली खानच्या प्रकरणातला जो आरोपी होता तो 10,000 रुपये देऊन भारतात आला होता. हे अवैध बांगलादेशी निवडणुकीत कळीची भूमिका बजावतात म्हणून काँग्रेसला ते देशात हवे असतात. पश्चिम बंगाल राज्याला लागून बांगलादेशची 4,600 किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे. ही सीमा म्हणजे बांगलादेशी घुसखोरांचं मुख्य प्रवेशद्वारच आहे. पश्चिम बंगालने या घुसखोरांबाबत मवाळ धोरण स्वीकारल्यामुळे आज त्यांना मताचा अधिकार मिळून त्यांचे आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी निवडून येऊ लागलेत आणि यावर ममता बॅनर्जी काहीही बोलत नाहीत. मुळातच रोजगार आणि स्थिर आयुष्यासाठी ते अशी घुसखोरी करतात. रोजगाराबरोबरच राजकारण आणि अर्थकारणाशी सुद्धा याचा संबंध आहे. देशात बेकायदेशीरपणे घुसलेले हे बांगलादेशी घुसखोर भारतीय मजुरांपेक्षा कमी पैशात काम करायला तयार होतात आणि भारतीयांचे रोजगार हिरावतात. या घुसखोरांमध्ये मुळातच भारतीयत्वाची भावनाच नसते. युरोपमध्ये सुद्धा असा अनेकांना आसरा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि आज युरोपमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे रोज निघताना पाहायला मिळतायत. पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ लाखोंच्या संख्येने तिथे हिंसक आंदोलनं झालीत. भारतातील घुसखोरांनी सुद्धा आपली उपद्रव क्षमता वेळोवेळी दाखवून दिलीय. पश्चिम बंगालमध्ये ईशान्य भारत आणि इतर भारताला जोडणारा एक चिंचोळा भाग आहे. त्याला सिलिगुडी कॉरिडॉर असं म्हटलं जातं. हा सिलिगुडी कॉरिडॉर 30 ते 40 किलोमीटर रुंद आणि 70 ते 80 किलोमीटर लांब एवढाच आहे. सिलिगुडी कॉरिडॉर हा भाग आता बांगलादेशी घुसखोरांनी भरलेला आहे. म्हणजे इथली बहुतांश यंत्रणा या घुसखोरांनी ताब्यात घेतलीय. जर त्यांनी हिंसाचार करून हा भाग बंद करण्याचा प्रयत्न केला तर ईशान्य भारताचा उर्वरित भारताशी संबंध तुटू शकतो आणि भविष्यात या घुसखोरांनी चीनशी संधान साधल्यास आणि भारताचं चीन बरोबर युद्ध झाल्यास आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे किमान हा भाग तरी आधी घुसखोरांच्या तावडीतून मुक्त केला पाहिजे असं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांविरोधात काश्मीर पासून ते महाराष्ट्रापर्यंत कडक कारवाईचा बडगा उगारला जात असून त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतलाय. शाळांमध्ये अशा घुसखोरांच्या मुलांना प्रवेश मिळू नये म्हणून कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी सुद्धा करण्यात येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या अवैध घुसखोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसंच त्यांची हकालपट्टीही करण्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलंय. त्याप्रमाणे महाराष्ट्रात आता कारवाई सुरू सुद्धा झालीय. म्हणजे मधल्या काळात महाभकास आघाडी सरकारने अशा घुसखोरांविरोधात कारवाई करणं तर दूरच, पण त्यांच्या संदर्भात कोणताही ठोस निर्णय सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतलेला नव्हता. आणि आता कारवाईला वेग आलेला असला तरी त्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत एटीएसने 10 बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यातले पुरुष मजूर म्हणून तर महिला घरकाम करत असल्याचं उघड झालंय. म्हणजे आपल्या घरात यांचा सहज वावर असतो आणि आपल्याला पत्ताही लागत नाही. अनेक भागात लोकसंख्येचं गणित बदलण्याचं काम हे घुसखोर करतायत. मतपेढी म्हणून उपयुक्त असल्यामुळे त्यांना राजकीय आशीर्वाद सुद्धा मिळतो. हेच सगळं ठेचून काढण्याची आत्ताची गरज आहे. आपल्याच देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करून मतांसाठी आपण किती लाचार होऊ शकतो हे काँग्रेसने दाखवून दिले. महायुती सरकारने आणि फडणवीसांनी योग्य मोहीम हाती घेतलीय, पण त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ही कीड अशीच पसरली तर येणारा काळ हा हिंदूंसाठी अवघड आहे. तुर्तास मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया.
पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार DG9. नमस्कार.